शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 अर्थात टेट 3.0 या परीक्षेसाठी आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रश्न तुमचा उत्तर आमचे ही सिरीज चालू करण्यात आलेली आहे आणि प्रश्न मोबाईलवरती यायला सुरुवात झालेली आहे. आजचा आपल्याला प्रश्न क्रमांक 2 विचारलेला आहे. सोलापूरवरून श्री प्रशांत गाजुल यांनी प्रश्न पाठविणार सोलापूरवरून आहेत आणि आपण त्याला उत्तर देतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून. अर्थात तुम्हालाही अशाच प्रकारे टेट परीक्षेसंदर्भामध्ये गणित, विज्ञान आणि त्याबरोबरच बुद्धिमत्ता चाचणी, त्याचबरोबर अभियोग्यतेमध्ये जे काही इतर सर्व प्रश्न आहेत त्या संदर्भाने कुठल्याही प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल, प्रश्न अवघड वाटत असेल आणि त्याचं नेमकं स्पष्टीकरण काय असणं आवश्यक आहे, उत्तर नेमकं काय अपेक्षित आहे, अशा प्रकारचं जर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेला असेल तर फक्त एकच काम करायचं, तो प्रश्न माझ्या मोबाईलला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पाठवायचा. त्यासाठीचा जो काही मोबाईल नंबर आहे तो तुमच्या स्क्रीनवरती या ठिकाणी लिहून दाखवलेला आहे. 7588 94 60 86 या क्रमांकावरती तुम्ही तुमचा प्रश्न जर पाठवला तर त्याचं उत्तर, स्पष्टीकरणासह उत्तर माझ्या बाजूनं दिलं जाईल. अर्थात केवळ एका प्रश्नाचं उत्तर देऊन आपण थांबणार नाही, तर त्या प्रकारचे आणखी प्रश्न तुम्हाला स्वतः सोडवता येतील इथपर्यंत थिअरी माहिती त्याच्याबरोबरच सांगितली जाईल. कारण होणारी टेट परीक्षा ही IBPS पॅटर्ननुसार होणार आहे आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येणार आहेत हे तुम्हाला सगळ्यांना चांगलं माहीत आहे आणि त्यातला जो भाग तुम्हाला अवघड वाटतो आहे त्यासाठी तर आपण ही सिरीज चालू केलेली आहे. पहा, पुढच्या व्हिडिओमध्ये कदाचित तुमचंही नाव येऊ शकतं, तुमचाही प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर आपला प्रश्न पाठवून द्या. प्रश्न माझ्याकडे पोहोचल्यानंतर काही वेळामध्ये मी त्याचं उत्तर तुम्हाला लगेच पाठवतो, कारण आपल्याकडं सगळ्या प्रश्नांची उत्तरं तयार आहेत. चला तर मग बघूया सोलापूरवरून श्री प्रशांत गाजुल यांचा काय प्रश्न आहे. त्यांचा प्रश्न त्यांनी या पद्धतीनं मांडलेला होता. घड्याळातील तास काटा व मिनिट काट्यामध्ये 3:15 किती अंशाचा कोन होईल. अर्थात यासाठी आपल्याला आपल्यासमोर घड्याळ घेणं आवश्यक आहे. अर्थात मी इथं घड्याळ घेणार आहे, ते काळ्या कलरनं दाखवतोय. गरजेप्रमाणे माझी आकृती असणार आहे. अर्थात ही आकृती तेवढीच परफेक्ट असेल असं नाही, परंतु आपल्याला ज्या गोष्टी आवश्यक असतात संकल्पनेमध्ये कळण्यासाठी त्या इथं स्पष्टपणे सांगितल्या जातील. आपल्याकडे 2 प्रकारचे काटे आहेत. एक छोटा असतो तो तास काटा आणि त्यापेक्षा थोडा मोठा असतो तो मिनिट काटा. अर्थात एक गोष्ट तुमच्या आणखी लक्षात असणं गरजेचं आहे. मिनिट काटा येतात ते थोडंसं मी इथं लिहितो म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल, कारण स्पष्टीकरण मला इथं द्यायचं आहे. मिनिट काटा किती अंशातून फिरल्यानंतर तास काटा किती अंशातून फिरतो हे आपल्याला बघायचं होतं. पण तत्पूर्वी मी तुम्हाला एक गंमत सांगू का? 3:15 म्हणल्यावर तास काटा पण 3च्या जवळच असतो आणि मिनिट काटा तर 3वर चाललेला असतो, कारण 15 मिनटं कधी होतात? इथं 5, इथं 10 आणि इथं 15 हे तुम्हाला माहीत आहे. त्याप्रमाणे तुम्ही म्हणाल की मग जर 3:15 झालेली आहेत तर नक्कीच तिथं 0 अंश मापाचा कोन होईल. साधं सोपं उत्तर, आणि म्हणून ते पहिल्याच नंबरला दिलेलं आहे. मात्र तुमच्या माहितीसाठी मी अगोदरच सांगून ठेवतो की हे उत्तर चुकीचं आहे. 0चा कोन नसतो. आता इतके दिवस आपण काय म्हणायचो की 3 वाजता घड्याळाच्या 2 काट्यांमध्ये 90चा कोन होतो, कारण एक काटा 3ला असतो, एक काटा 12च्या दिशेने असतो. तो 12चा वरचा जो मिनिट काटा आहे तो 15 मिनटं पुढं सरकून 3वर येतो. आपण काय म्हणतो की दोन्ही काटे 3वरच आहेत आणि 3:15 वाजलेले आहेत, म्हणजे 3:15 झालेली आहेत. आता खरी गंमत सुरू झाली. आता बघा, मिनिट काटा जेव्हा 360 अंशातून फिरतो, पूर्ण रोटेशन त्याचं होतं, तेव्हा तास काटा फक्त 30 अंशातून फिरलेला असतो.
हे 30 कसं काय? तर एक लक्षात घ्या, मी तुटक रेषा काढून दाखवतो. हा जो काही कोन आपला तयार झाला होता तो 90चा. या 90चे 3 भाग केलेत, म्हणून 30, 30 आणि 30. जेव्हा मिनिट काट्याचं एक पूर्ण रोटेशन होतं पूर्ण, तेव्हा तास काटा फक्त 30 अंशातून फिरतो. हे या ठिकाणी महत्त्वाचं मला सांगायचं होतं. मग जर मिनिट काटा आपण लगेच बघूयात पुढं 180 अंशातून फिरला, म्हणजे 12 वरून तो 6 वरती आला, तर काय झालं असतं? तास काटा फक्त 15 अंशातून फिरला असता. आणखी कमी करू आपण. मिनिट काटा जर 90 अंशातून फिरला तर तास काटा 7.5 अंशातून पुढं सरकतो. हे 15च्या निम्म 7.5, 30च्या निम्म 15, हे मी निम्म मुद्दाम करून ठेवलं इथं. मग असं जर झालं तर आता विचार करा, 3 वाजलेले असताना काय परिस्थिती असणार आहे? 3 वाजलेले असताना तुमचा जो मिनिट काटा आहे तो बरोबर 3च्या दिशेने आहे, आणि जो छोटा काटा आहे ना तास काटा, तो थोडासा खाली असतो, आणि या दोघांमध्ये काहीतरी कोन तयार झाला आहे. मग आता प्रश्न असा आहे की मगाशी म्हणजे कधी 3 वाजता हा तास काटा बरोबर 3च्या दिशेने होता. मिनिट काटा 15 मिनटं पुढं सरकला आहे, म्हणजेच मिनिट काटा 90 अंशातून पुढं सरकला. इथं 90 लिहिलं होतं पहा मी. मिनिट काटा 90 अंशातून पुढं सरकला, तर तेवढ्या वेळेमध्ये तास काटा 7.5 अंशातून पुढं खाली सरकलेला असेल. हा जो छोटासा कोन या ठिकाणी तयार झाला, ज्यांना सुरुवातीला वाटलं होतं की हा कोन शून्याचा असावा, तर तो शून्याचा नाही. तो कितीचा कोन आहे? तो आहे 7.5 अंशाचा. हे 7.5 आलं कसं ते पुन्हा एकदा बघा. मिनिट काटा एक रोटेशन पूर्ण करतो, म्हणजे तो 360 अंशातनं फिरतो, तेव्हा तास काटा फक्त 1 तासाचं घर पुढं जातो, म्हणजेच तो 30 अंशातून पुढं गेलेला असतो. याच्या निम्म जर आपण करत आलो तर 180 अंशातून मिनिट काटा फिरला तर तास काटा 15 अंशातून पुढं सरकतो, आणि मिनिट काटा जर 90 अंशातून पुढं सरकला म्हणजे गोल फिरला तर तास काटा 7.5 म्हणजेच 7.5 अंश पुढं सरकतो. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर, सोलापूरवरून विचारलेला हा प्रश्न, घड्याळातील तास काटा व मिनिट काट्यामध्ये 3:15 किती अंशाचा कोन होईल, त्याचं उत्तर सापडलेलं आहे 7.5. आणि इथून पुढं तुम्हाला घड्याळाबद्दलचा कुठलाही प्रश्न आला तर या गोष्टी मात्र लक्षात ठेवा. मिनिट काटा, तास काटा त्यांच्यामधलं रिलेशन तुम्हाला वापरावं लागणार आहे. ठीक आहे. याच पद्धतीनं तुम्हालाही आणखी जर काही प्रश्न पडलेले असतील तर तुम्ही ते माझ्या या व्हॉट्सॲप नंबरला पाठवा. त्याचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून अगदी तुमच्या मोबाईलला त्या व्हिडिओची लिंक पाठवून दिलं जाईल. काळजी करण्याचं काही कारण नाही. धन्यवाद.